श्री गुरुचरित्र पारायण वाचनाचे पुण्य सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. गुरुचरित्र वाचणारा व्यक्ती हा मुळात खूप भाग्यवान व पुण्यवान असतो. तुम्ही किती मोठे धनवान असा, पण पूर्व पुण्याई व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड असते. आणि जेव्हा तुमच्याकडून ही सेवा घडते तेव्हा आपल्या गुरुदेवांचा अखंड वरदहस्त आपल्यावर असतो. त्यामुळे जेव्हा केव्हा श्री गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा होईल तेव्हा जास्त विचार न करता गुरु आज्ञा मानून प्रारंभ करा. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन श्री गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्त भक्तांच्या हृदयात आहे. श्री गुरुचरित्र सप्ताह पारायणाच्या 4थ्या दिवशी 30व्या अध्यायापासून 35व्या अध्यायापर्यंत वाचायचे असते. गुरुचरित्र ग्रंथाच्या 30व्या अध्यायात विधवेचा शोक व तिला सिद्धयोगी पुरुषाने केलेला उपदेश सांगितला आहे. या 30व्या अध्यायाच्या नित्य पठणाने कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते व सौभाग्य वृद्धी होते. गुरुचरित्र ग्रंथाच्या 31व्या अध्यायात पतिव्रतेचा आचार धर्म सांगितला आहे. या 31व्या अध्यायाच्या नित्य पठणाने पतीवर येणारे विघ्ने टळतात. गुरुचरित्र ग्रंथाच्या 32व्या अध्यायात वैधव्य आचार धर्म व मृत ब्राह्मण कसं जिवंत झाला हे सांगितले आहे. या 32व्या अध्यायाच्या नित्य पठणाने वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. गुरुचरित्र ग्रंथाच्या 33व्या अध्यायात वैश्या स्त्रीची शिवभक्ती व रुद्राक्ष महात्म्य सांगितले आहे. या 33व्या अध्यायाच्या नित्य पठणाने वचनभंग व व्याभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या 34व्या अध्यायात रुद्राध्याय व शिवाभिषेकाचे महात्म्य सांगितले आहे. या 34व्या अध्यायाच्या नित्य पठणाने प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. गुरुचरित्र ग्रंथाच्या 35व्या अध्यायात शिवपूजनाचे महत्व, सोमवार व्रत व सीमंतिनी आख्यान सांगितले आहे. या 35व्या अध्यायाच्या नित्य पठणाने हरवलेले, नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते व तुटलेले संबंध पुन्हा जुळतात. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.